एक महत्त्वाची घडामोड समोर येते। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आता आढावा घेण्यात आलेला आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। तर दुसरीकडे राफेल विमानं पाकिस्तानी सीमेवर आता फिरू लागलेली आहेत। पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिलेला आहे आणि भारताकडून मोठ्या हल्ल्याची पाकिस्तानला भीती वाटते। त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानी लष्करानं नियंत्रण रेषेवर सैनिकांची संख्या आणि ताकद वाढवलेली आहे। पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय रावळपिंडीमध्ये, तर पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश त्यांच्या लष्कराला दिलेले आहेत। दरम्यान पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचे भारताकडे कोणते 3 पर्याय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिला पर्याय आहे पाकिस्तानातील बहालपूरमधील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला करायचा। दुसरा पर्याय आहे पाकिस्तानमधील मुरीदकेमधील हाफिज सईदच्या लष्कर ए तोयबाच्या मुख्यालयावर हल्ला करायचा। आणि तिसरा पर्याय असेल पीओके मधील सक्रिय दहशतवादी तळ आणि लॉन्चिंग पॅड क्षेपणास्त्र हल्ला करून उद्ध्वस्त करणं। भारत ब्रह्मोस आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची शक्यता यावेळेस तज्ञांनी वर्तवलेली आहे। तर या पहलगाम हल्ल्यासंदर्भातल्याच महत्त्वाच्या 5 बातम्या आपण पाहूयात। पहलगाममध्ये हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या 2 दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केलेली आहेत। लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागामध्ये असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागामध्ये ही कारवाई केली। या कारवाईमध्ये आसिफ शेख आणि आदिल यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरीला पाकिस्तानमध्येच पाठबळ असल्याचा आणखीन एक पुरावा समोर आलाय। पाकिस्तानी आर्मीच्या बड्या अधिकाऱ्यांसोबत सैफुल्लाचा फोटो समोर आला असून दहशतवादी सैफुल्ला सोबत पाकिस्तानी आर्मीचे अधिकारी फोटो काढतायत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची चौफेर नाकाबंदी केलेली आहे। पाकिस्तानला मोठ्या हल्ल्याची भीती आहे, त्यामुळे पाकिस्तानी आर्मीकडून युद्धाभ्यास सुरू करण्यात आलेला आहे। पहलगाममधील हल्ला हा न विसरणारा हल्ला आहे। अनेकांची कुटुंब या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालेली आहेत। तर बैसरान व्हॅलीमध्ये स्थानिकांचा रोजगार सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे। बैसरान व्हॅलीच्या दुकानामध्ये अर्धवट शिजलेली मॅगी आजही तशीच भांड्यात पडून आहे। मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची आता पळापळ सुरू झाली आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना परदेशात पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना खासगी विमानानं ब्रिटन आणि न्यू जर्सीला पाठवल्याची माहिती समोर आली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये एका स्थानिक काश्मीरी मुलाने धाडस दाखवत एका पर्यटकाच्या लहान बाळाला वाचवलेले आहे। याचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला असून स्थानिक तरुणाने दाखवलेल्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होतंय। दहशतवादी गोळीबार करत असताना एका काश्मीरी मुलानं या पर्यटकाच्या हातातले लहान बाळ आपल्या हातात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेलेले आहे। पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर आता भारतानं 4ही बाजूंनी पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केलेली आहे। दरम्यान याच संदर्भात म्हणजे सिंधू जल करारासंदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक आता संपलेली आहे। अमित शहांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील या बैठकीला उपस्थित होते। दरम्यान सिंधू जल करारासंदर्भात आणि पुढील रणनीतीवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। पाकिस्तानचं पाणी रोखण्याचा निर्णय भारतानं घेतलेला आहे। सिंधू जल कराराला स्थगिती देण्याचा निर्णय भारतानं घेतल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच कोंडी झालेली आहे। दरम्यान याच संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी आज बैठक झाली, जी आता संपली आहे। पहलगाम येथील हल्ल्यानंतर आता भारताने सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यासाठीच आता संपूर्ण देशभरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे पाकिस्तानींचं। त्याच संदर्भातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या आपण पाहूया।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे आदेश देण्यासंदर्भात ही बैठक होती। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधामध्ये एक संतापाची लाट पाहायला मिळते, त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश अमित शहांनी दिलेत। केंद्राच्या आदेशानुसार भारतातील सर्व पाकिस्तानींचा व्हिसा रद्द करण्यात आलेला आहे आणि राज्यातील सर्व पाकिस्तानींची यादी तयार झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। त्यामुळे आता देशभरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू झालेले आहे आणि पाकिस्तानींना परत पाठवण्याची मोहीम सुरू झालेली आहे। देशाच्या सुरक्षेसाठी जे निर्णय घेतले जातील त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका पवारांनी घेतलेली आहे। पहलगाममधील हल्ल्यामध्ये राजकारण आणण्याची गरज नसल्याचं पवार म्हणाले। नागपुरात 2200 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचं तपासात समोर आलेलं आहे। व्यवसायाच्या निमित्ताने हे नागरिक राहत असल्याचं समजतंय। पहलगामच्या हल्ल्यानंतर सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांमध्ये भारत सोडण्याचे निर्देश दिले आणि त्या अनुषंगाने गुप्तचर विभाग आता सतर्क झालेला आहे। पुण्यामध्ये 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत, त्यापैकी 91 जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले। तसंच आतापर्यंत 3 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडल्याची माहिती शहर पोलीस दलातील परकीय नागरिक विभागाने दिलेली आहे। आता पाहूयात मराठवाड्यामधल्या टॉप 5 बातम्या। माजी मंत्री धनंजय मुंडेंचे मेहुणे बाळासाहेब ओमासेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी आता ओमासेंसह एकूण 5 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। 1.5 एकर जमिनीच्या मालकीबाबत राहुल ओमासे आणि बाळासाहेब ओमासेंमध्ये वाद असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। धमक्यांना घाबरत नाही, धमक्या देणाऱ्यांना सरळ करू अशी आक्रमक भूमिका आमदार अर्जुन खोतकर यांनी घेतलेली आहे। अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे, तर इंस्टाग्राम अकाउंटवरून शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीडच्या आष्टी तालुक्यामधील खडकगावामध्ये चौकामध्ये झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गट समोरासमोर आले। यावेळेस दगडफेक झाली। या दगडफेकीमध्ये काही जण जखमी झाले, तर जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कळंब शहराला पाणी टंचाईच्या झळा बसतायत। शहराची लोकसंख्या 30,000वर गेलेली आहे, पण पाणी पुरवठा 1000 लोकसंख्येप्रमाणेच सुरू आहे। मुबलक पाणी असताना सुद्धा सध्या सुरू असलेली योजना अपुरी पडत असल्याने टंचाईच्या झळा बसतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जलकुंभाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। 16 एप्रिलपासून शिवसेनेकडनं लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झाली। याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि आता अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये एक मोठी घडामोड समोर आलेली आहे। अक्षय शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणी सुरू असलेल्या चालढकलपणाची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। मुंबई गुन्हे शाखेने अद्याप कागदपत्र न दिल्याप्रकरणी राज्य गुन्हे शाखे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त प्रमुख पोलीस सहाय्यक महासंचालक प्रशांत बोरुडे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीने हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। कागदपत्र न दिल्यास अवमानाची कारवाई होणार असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे। आणि आता पाहूयात विदर्भातल्या टॉप 5 बातम्या। अमरावतीमध्ये भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे। पहलगाम इथं झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद आणि निषेध आंदोलन करण्यात आले। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सर्वच हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बंदच्या आवाहनाला अमरावतीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। बुलढाण्यामधील मलकापुरामध्ये 2 शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। शिक्षकांनी चांगले गुण देण्याचा आमिष दाखवून पीडित महिलेवर अनेकदा अत्याचार केलेला आहे। पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना अटक केलेली आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। अमरावतीमधल्या दर्यापूर तालुक्यामध्ये चंद्रपूर गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली। यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी चंद्रपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला। गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधील
सुधाकर नगर या गावामध्ये नागरिकांना पाण्याच्या 3 तास पायपीट करावी लागते। गावामध्ये पाण्याचा टँकर येतो, पण त्यातून येणारं पाणी अस्वच्छ, गढूळ आहे आणि वास येणार आहे, त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला असून तहान भागवण्यासाठी रोज हंडा घेऊन बाहेर पडावं लागतंय महिलांना। तहानलेला कुत्रा पाणवठ्यावर गेला असताना तिथं वाघोबाचं दर्शन झालं। वाघोबाला पाहून कुत्र्यानं धूम ठोकली। चंद्रपुरातील ताडोबातील हा व्हिडिओ समोर आलाय, तर पाठलाग करणारा वाघोबा सुद्धा उन्हाच्या झळा लागताच माघारी फिरलेला आहे। नशीब बलवत्तर म्हणून वाघाच्या तावडीतून तो थोडक्यात बचावला। Get that note. आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या टॉप 5 बातम्या। डॉक्टर शिरीष वळसंगस्कर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा माने हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी स्वतःहून न्यायालयाने कोठडीची मागणी केलेली आहे आणि पोलिसांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने अवघ्या 2 मिनिटातच सुनावणी संपवली आहे। कोल्हापुरात संपूर्ण कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री संजय सावकार यांना हातकणंगले परिसरात काळे झेंडे दाखवले। महायुती सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासनं दिली होती, ते पूर्ण करावं अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केलेली। कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेमध्ये रंकाळ्याच्या समोर तरुणाचा खून झालेला आहे। प्रशांत कुंभार असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। रात्री 12 वाजण्याच्या सुमारास संध्यामठ गल्लीमध्ये एका हॉलमध्ये पार्टी सुरू असताना वाद होऊन खून झाल्याची माहिती आहे। आलिशान घरांचं स्वप्न दाखवून सोलापुरातील अनेकांकडनं पैसे उकळलेल्या सहारा ग्रुपची 123 एकर जमीन ईडीनं जप्त केलेली आहे। सहारा ग्रुपच्या विरोधात 100हून अधिक तक्रारी दाखल झालेल्या आहेत। या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयानं 15 दिवसांपूर्वी कंपनीविरोधात आरआरसीची कारवाई सुरू केलेली आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अलर्ट झालेली आहे। मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांना मंदिरामध्ये मोबाईल आणि कॅमेरा नेण्यास बंदी करण्यात आलेली आहे। दर्शनासाठी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या बॅग आणि वस्तूचं स्कॅनिंग करण्यात मशीन बसवण्यात आलेलं आहे। मोहोळ तालुक्यातील वडवळ इथं ग्रामदैवत महाराजांची यात्रा पार पडली। या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणामधून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावलेली। यावेळेस खर्ग महाराजांकडून भाकणूक करण्यात आली। यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस पडणार असून केंद्र सरकार स्थिर राहणार असल्याची भाकणूक करण्यात आली। आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या टॉप 5 बातम्या। शिर्डीमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झालेली आहे। शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला गेलेला आहे। अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक करतायत। सरसकट कर्जमाफी न झाल्यास विधान भवनावर मोर्चाचा इशारा देण्यात आलेला आहे। जळगावच्या वाघूर धरणामध्ये 75% एवढा पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पुढचे 4 वर्ष जळगावकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे। गेल्या वर्षीच समाधानकारक पावसामुळे वाघूर धरण 100% भरून ओसंडून वाहिलेलं होतं। मात्र सद्यस्थितीमध्ये वाघूर धरणामध्ये 75% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। अहिल्यानगर शहरामध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्यास मारहाण करणाऱ्या रावण ग्रुपच्या 6 आरोपींना कोतवाल पोलिसांनी अटक केलेली आहे। पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक करून शहरातून त्यांची धिंड काढलेली आहे। जनतेमध्ये भीती नाही तर कायद्यावर विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। धुळे तालुक्यातील सुरत बायपास इथून जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झालेली आहे। तसेच रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा असल्याने या ठिकाणी वाहनधारकांचे अपघात वारंवार होत आहेत। या रस्त्याचं काम होणं आवश्यक असताना तो रस्ता सोडून इतर रस्त्यांची कामं परिसरामध्ये होत असल्याने नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये डॉक्टर्स असोसिएशनकडनं पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला।
रोटरी आणि डॉक्टर्स संघटनेने शहरामध्ये शांती पदयात्रा काढून शासनाला निवेदन दिलेलं आहे। यावेळेस दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। आता पाहूयात नाशिकमधल्या टॉप 5 बातम्या। नाशिक अनधिकृत बांधकाम पाडकामावेळी झालेला दंगल पूर्वनियोजित कट होता अशी माहिती समोर आलेली आहे। 16 एप्रिलला पोलिसांवर झालेल्या दगडफेकीमध्ये दंगलखोरांच्या जामीन रकमेसाठी 2 एप्रिलला व्यापाराचं अपहरण करण्यात आलं। 2 एप्रिललाच मास्टरमाइंड शाकीर पठाणनं खंडणीसाठी अपहरणाचा प्लॅन केलेला। नाशिक पोलिसांवर झालेल्या दगडफेकीमध्ये आरोपी असलेल्या टिप्पर गँगचा समीर पठाण उर्फ छोटा पठाण याचा जुगार अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला आहे। इंद्रनगर पोलीस परिसरामध्ये अवैधपणे जुगाराचा अड्डा चालवत होता। गुन्हे शाखेने छापा टाकत 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। व्यापाऱ्यांचं अपहरण आणि खंडणी प्रकरणात समीरचा सहभाग असल्याची शक्यता आहे। नाशिकला अनधिकृत बांधकामावरनं झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी आता कडक कारवाईला सुरुवात केलेली आहे। या प्रकरणी 39 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर 1500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संशयित आरोपी हनीफ बशीर, निलोफर शेख आणि आरिफ हाजी पटेल अद्यापही फरार आहेत। नाशिकच्या मालेगावमध्ये 3 ठिकाणी ईडीनं छापेमारी केलेली आहे। बोगस जन्म दाखले प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या तवाब शेखच्या घरात ईडीकडनं झाडाझडती सुरू आहे। बनावट जन्म आणि मृत्यू प्रकरणामध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी दाखल केलेल्या 16 वेगवेगळ्या एफआयआरच्या अनुषंगानं ईडीनं गुन्हा दाखल केलेला आहे। नाशिकच्या येवला शहरामध्ये आज भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। येवल्यातील गोरक्षकांवर झालेला हल्ला आणि पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर शहरामध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। हिंदूंवर वारंवार होणारे हल्ले थांबवावे अशी मागणी यावेळेस त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे। आता पाहूयात पुण्यातल्या टॉप 5 बातम्या। भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगानं शरद पवारांना नोटीस पाठवलेली आहे। पुराव्याचे कागदपत्र घेऊन स्वतः किंवा वकिलामार्फत आयोगापुढे 30 एप्रिलपर्यंत हजर राहावं असं या नोटीसीत म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मी पुन्हा येईनची गर्जना केलेली आहे। पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। फडणवीसांनी मी एक नवीन पुस्तक लिहायला सांगणार आहे आणि त्या पुस्तकाचं नाव मी पुन्हा येईन अशी मिश्किल टिप्पणी यावेळेस अजित पवारांनी केलेली आहे। पुण्यातील नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई आणि काळोबा देवस्थानाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। यात्रेनिमित्त मंदिराला 14 प्रकारच्या फुलांनी आणि पानांनी सजावट करण्यात आली। तसंच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली, त्यामुळे मंदिराला मनमोहक स्वरूप प्राप्त झालेले आहे। सारथीची शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू झालेलं आहे। बेमुदत उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, सरकारनं जीआर काढून विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे। शिष्यवृत्ती देण्यासाठी सारथीच्या तिजोरीमध्ये पैसेच उपलब्ध नसल्याचं उघड झालेलं आहे। व्यावसायिक कार्यालय फोडून चोरी करणाऱ्या 2 अटल चोरट्यांना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकानं बेडे ठोकलेले आहे। सलीम सिकंदर शेख आणि अजित पिलई अशा आरोपींचे नाव आहेत। या दोन्ही चोरांच्या ताब्यातून जवळपास 2,98,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आता पाहूयात मुंबईतल्या टॉप 5 बातम्या। कॉमेडियन कुणाल कामराला अटकेपासून तुर्तास दिलासा मिळालेला आहे। चार्जशीट दाखल होईपर्यंत त्याला अटकेपासून दिलासा मिळालेला आहे। तर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती MS मोडक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं निकाल दिलेला आहे। कुणालच्या जीविताला मुंबईमध्ये धोका असल्यानं खार पोलिसांनी त्याचा जबाब चेन्नईलाच नोंदवलेला आहे। येस बँक लोन घोटाळा प्रकरणी संस्थापक राणा कपूर यांना मुंबईमधील विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। 4 वर्षांनंतर त्यांना जामीन मिळाल्यामुळे आता लवकरच त्यांचा तुरुंगवास संपणार आहे। राणा कपूर हे येस बँकेचे सहसंस्थापक आहेत आणि त्यांच्यावर 466 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये मिनारा मशिदीसमोर मुसलमान समाजानं
आक्रमक होत आंदोलन केलेलं आहे। मुंबईतील मिनारा मशिदीसमोर त्यांनी आंदोलन केलं असून पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याविरोधात त्यांनी आंदोलन केलंय। वाढत्या उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे। मुंबईतील कमाल तापमानात घट झाली, त्यामुळे आता एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईकरांना दमट आणि उष्ण वातावरणापासून दिलासा मिळेल। दरम्यान मुंबईमध्ये कमाल तापमान सध्या 31 ते 33 अंश सेल्सिअस इतक्या दरम्यान आहे, जे मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये कमी आहे। मुंबईकरांवर आता पाणी कपातीचं संकट आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 26% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळे उन्हामुळे महिनाभरामध्ये पाणीसाठ्यामध्ये 16% घट झाली। 14 मेपर्यंत हाच पाणीसाठा 10% येईल असा अंदाज आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर काल सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आलेली आणि या सर्वपक्षीय बैठकीवरून आता काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी काही सवाल उपस्थित केलेले। सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान का नव्हते असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला। तर पहलगाममध्ये सुरक्षा व्यवस्था का तैनात नव्हती असा सवालही यावेळी ओवैसींनी उपस्थित केलेला आहे। विरोधकांनी पंतप्रधानांच्या अनुपस्थितीवरून टीका केलेली आहे। सुरक्षा व्यवस्थेमध्ये तर चूक झाली, यासोबतच जी सर्वपक्षीय बैठक झाली त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी का उपस्थित नव्हते असा सवालही मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केलेला आहे। या सुरक्षा बैठकीनंतर किरेन रिजिजू यांनी असं मान्य केले की हो, पहलगाम इथं सुरक्षेमध्ये चूक झाली आणि त्याचमुळे आता सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली। यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुपस्थितीवरून खरगेंनी टीका केलेली आहे। देखिए, सवाल हमने पहले से यही सवाल उठाया कि ऐसे महत्वपूर्ण मीटिंग में प्रधानमंत्री जी खुद रहना जरूरी है। भाई, ये तो ग्लैरिंग मिस्टेक है इंटेलिजेंस का और सिक्योरिटी फेल्यूर भी है। सरकार जो भी एक्शन लेगी इन द इंटरेस्ट ऑफ द कंट्री, और इस इश्यू पे हम सब एक है और गवर्नमेंट फुल्ली सपोर्ट करेगी। मैंने ये कहा कि वहां पर मेडोज में आखिर क्यों सीआरपीएफ नहीं थी वहां पर, क्योंकि मैंने पूछा है कि जनवरी में सीआरपीएफ के 2 यूनिट को हटा लिया गया था वहां से। उसी सिलसिले में मैंने ये भी पूछा कि क्विक रिएक्शन टीम को 1 घंटा लगा ऊपर पहुंचने के लिए। किसी एक समुदाय को जो इस बाइज्जत इस मुल्क के शहरी हैं और मुसलमानों का इससे कोई ताल्लुक है ना कभी रहेगा, यकीनन हम मान रहे कि इन दहशतगर्दों ने किसी का रिलीजन पूछकर उनकी जान ली, वो कंडेमनेबल है। तर पहलगाममध्ये ज्यावेळेस दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेस जीव वाचवण्यासाठी जी धावपळ उडाली ती धावपळ आपण व्हिडिओमध्ये पाहिली, पण त्या सर्व जीव वाचवण्याच्या प्रयत्नांमध्ये अनेक दुकानांची पडझड झालेली आहे। छोट्या व्यावसायिकांनी जी दुकानं बैसरा व्हॅलीमध्ये उभारलेली होती ती आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। 22 एप्रिलला झालेला विध्वंस आजही त्या भयावह हल्ल्याची साक्ष देतोय। या ठिकाणून एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी, आपण पाहूया। पहलगाममध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेस अनेक जण सैरावैरा पळत होती, आपला जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी पळत असताना बघायला मिळाली होती। काही जण मिळेल त्या साहित्याचा आडोशाला लपून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती। आपण जर व्हिडिओ बघितले तर त्या ठिकाणी 2 मोठे बॉल्स दिसत आहेत, ज्याच्या मागे मोठ्या प्रमाणात लोक लपलेली बघायला मिळाली। तेच हे बॉल्स या ठिकाणी सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत की यांच्या सहाय्यानं अनेक लोकांनी आपला जीव वाचवलेला बघायला मिळाला आणि अशाच काही खुणा ज्या आहेत त्या या ठिकाणी अजूनही कायम असलेल्या बघायला मिळतात। आपण बघतोय की लोकांची साहित्य देखील या ठिकाणी सध्या पाहायला मिळतंय। बोटचा स्पीकर या परिसरामध्ये या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहेत। काही शाली आहेत, लोकांनी काश्मीरमध्ये आल्यानंतर अनेकदा लोक शाली विकत घेतात आणि तशाच पॅकबंद अशा शाली या ठिकाणी या बास्केटमध्ये सध्या बघायला मिळत आहेत। अनेक खरं तर लोकांच्या वस्तू या ठिकाणी सध्या जमा करून ठेवल्या असल्याचं पाहायला मिळतंय।
खरं तर जी परिस्थिती 23 तारखेला बघायला मिळाली होती, अत्यंत लोक सैरावैरा पळू लागले होते, मिळेल त्या ठिकाणी पळू लागले होते, त्यांचं सामान प्रत्येक ठिकाणी विखुरलेलं बघायला मिळालं होतं. मात्र आता हे सामान एकत्र एका ठिकाणी जे आहे ते सध्या ठेवण्यात आलं असल्याचं दिसून येतंय. याच मैदानामध्ये हे सामान सध्या ठेवण्यात आलेलं आहे आणि ज्या गोष्टीच्या सहाय्यानं खरं तर आपला जीव अनेकांनी वाचवला त्या गोष्टी देखील सध्या या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, पहलगाम. आणि आता पाहूया ठाणे पालघर मधल्या महत्त्वाच्या 5 बातम्या. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविरोधात डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटना रस्त्यावर उतरली. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील बैलगाडा चालकांनी रस्त्यावर उतरून हल्ल्याचा निषेध केला. या बैलांवर वेगवेगळे संदेश रेखाटत अनोखी श्रद्धांजली वाहिली. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचा बदलापुरात मवियाकडून निषेध करण्यात आला. यावेळेस बेलवलीच्या उड्डाणपूल चौकामध्ये पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडा जाळत मवियाच्या नेत्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. हा दहशतवादी हल्ला म्हणजे मोदी शहांचं मोठं अपयश आहे, त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळेस करण्यात आली. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पालघरमधील मुस्लिम बांधवांनी निषेध व्यक्त केले आहे. मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केल्यानंतर हाताला काळ्या फिती बांधून या घटनेचा तीव्र निषेध केला. दहशतवाद्यांना मृत्यूदंड देण्याची मागणी यावेळेस मुसलमानांनी केलेली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पालघर पोलीस अलर्ट मोडवर आलेले. समुद्र किनाऱ्यासह जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. तसेच तटरक्षक दलाच्या नौकांसह ड्रोन मार्फत समुद्राच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे. दरम्यान मच्छीमारांनाही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. पालघरच्या खैरबाडा ग्रामपंचायती हद्दीमध्ये केमिकल माफियांनी घातक रसायन सोडलेले, त्यामुळे स्थानिकांच्या डोळ्यांची आणि घशाची जळजळ सुरू झालेली. तर परिसरातील नदी नाले सुद्धा दूषित झालेले. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. आता पाहूयात कोकणातल्या टॉप 5 बातम्या. पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यातून सही सलामत परतलेल्या तळेरे गावी पोहोचलेल्या पावसकर कुटुंबियांची पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली. पहलगाममध्ये वातावरणामुळे मंगळवारी तिथे पर्यटन करण्यासाठी वेळ बदलली आणि हल्ल्यातून पावसकर कुटुंब बचावलेले. कुटुंबियातील 6 जण सुखरूप गावी पोहोचल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांची भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगडमध्ये हापूसचा बाजार तेजीत आहे. पर्यटकांसाठी मौज मजेबरोबरच आंबा खरेदी मुख्य आकर्षण बनलेलं आहे. त्यामुळे आता आंबा विक्री स्टॉलला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हापूस आंब्यांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली. त्यामुळे गाभाऱ्याला मनमोहक स्वरूप प्राप्त झालेले आहे. सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे भाविकांना प्रसाद म्हणून हा वाटण्यात येणार आहे.